पार्वती माता प्रश्न विचारतात, भगवान प्रभू तुमचे अवतार कधी घेतात? मग भगवानाने सांगितलं, शंकर भगवान परमात्म्यानं, ज्या वेळेस या पृथ्वीवरती अधर्म जन्माला, अधर्म होत राहतो, ज्या वेळेस गायीवरती गोमातेवरती संकट असतं, त्यावेळेस माझे प्रभू जन्म घेत असतात. जब जब होय धर्म की हानी, जब जब होय धर्म की हानी, जब जब होय धर्म की हानी, बाढ़े असुर अधम अभिमानी, बाढ़े असुर अधम अभिमानी, जब जब होय धर्म की हानि, जब जब होय धर्म की हानि, जब जब होय धर्म की हानि. जब जब होई धर्म की हानी, ज्या ज्या वेळेस धर्म त्या ठिकाणी बुडत असतो ना, धर्माची हानी होत असते ना, त्या वेळेस प्रभूला जन्म घ्यावा लागतो. आणि नंतर 4 कारण अत्यंत महत्वाचे तुलसीदास महाराज आपल्याला सांगतात आणि शंकर भगवान परमात्म्यानं पार्वतीला सांगितलेले आहेत. ते 4 कारण आपल्याला पाहायचे, अत्यंत सुंदर आहे. त्यातलं पहिलं कारण असं आहे की जय विजय देवाचे द्वारपाल आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत सनकादिक. सनकादिक एक वेळेस देवाला भेटण्यासाठी जातात, त्यावेळेस जय आणि विजय हे त्या सनकादिकांना अडवतात. सनकादिक म्हणतात, अरे आम्हाला देवाला जाऊन भेटायचंय. जय विजय म्हणतात, तुम्ही कोणीही असाल, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. ते जय विजय म्हणतात, ते सनकादिक म्हणतात, अरे आम्ही देवाचे पुत्र आहोत, आम्हाला जर अडवताल तर याद राखा. तरी सुद्धा जय विजयनी नाही त्यांना जाऊन दिलं. आता मात्र सनकादिकांना राग आला आणि सनकादिकांना राग आल्यामुळे सनकादिकांनी त्या जय विजयांना शाप दिला. लेका हो, देवाच्या दारात उभा राहता, देवाचे द्वारपाल आहात तुम्ही. देवाच्या दारामध्ये उभा राहून सुद्धा तुमचा जर ताठपणा जात नसेल तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही राक्षस म्हणून जन्माला या. आणि दुसरा शाप असा दिला, राक्षस बनून 7 जन्म तुम्हाला राक्षसाचे भोगावे लागतील. आणि जर तुम्ही देवाला विरोध केला तर तुमचा 3च जन्मामध्ये देव उद्धार करतो. मग बघा तुम्हाला कोणतं घ्यायचंय. जय विजयाने उशाप मागितला आणि उशाप मागत असताना जय आणि विजय म्हणतात, आम्हाला 7 जन्म देवासोबत वैर करायचं नाही, आम्हाला 3 जन्म देवासोबत वैर चालेल. देवासोबत वैर करून जर आमचा उद्धार होत असेल तर 7 जन्म भोगण्यापेक्षा आम्ही 3 जन्म भोगत राहू. मग ते जय विजय पुढं हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष होतात. तेच त्यांना मारण्यासाठी देवाला वराह अवतार धारण करावा लागतो. तेच नंतर शिशुपाल आणि वक्रदंत होतात, त्यांना मारण्यासाठी देवाला कृष्ण अवतार घ्यावा लागतो. आणि तेच पुढं रावण आणि कुंभकर्ण होतात, त्यांना मारण्यासाठी देवाला प्रभू रामचंद्राचा अवतार घ्यावा लागतो. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, जलंधर नावाचा एक राक्षस मातला होता. जलंधर नावाचा राक्षस एवढा मातला होता की देव, दैत्य, दानव सगळे त्याला घाबरत होते. सगळ्यांनी त्याच्यासोबत युद्ध केलं. सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवानं त्या जालंधर राक्षसासोबत युद्ध केलं. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यानं हरवलं. नंतर इंद्र गेले, इंद्राला सुद्धा त्यानं हरवलं. महादेव स्वतः गेले, महादेवाला सुद्धा त्यानं हरवलं. सगळ्याला त्या जलंधर नावाच्या राक्षसानं हरवलं. त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं, त्याची पत्नी जी होती तिचं नाव होतं रुंदा. ती अत्यंत पतिव्रता होती. आणि ज्याची बायको पतिव्रता आहे ना, त्याची देवावर सत्ता आहे, तिची देवावर सत्ता आहे. कामने पतिव्रता, तू कामने पतिव्रता, तू कामने पतिव्रता,
म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता आणि जिची देवावरी सत्ता. पतिव्रता वेगळी आणि पतिवर्ता वेगळी बरं का. जी पतीची या मता अनुसरून पतिव्रता, जी पतीच्या म्हणण्यानुसार ऐकत असते ती पतिव्रता, आणि जिच्या म्हणण्यानुसार पतीला ऐकावं लागतं ती पतिव्रता, पतिवार्ता. बरोबर आहे का? इथं बऱ्याच पतिवार्ता बसलेल्या आहेत असं मला वाटतं. हसल्या लगेच नाही का? कधी कधी बाया म्हणतात, महाराज आमच्या ह्यांचा आवाज तर मी एका बुक्कीत दाबते. ऐका, नवरा बायकोच्या प्रेमा इतकं पवित्र प्रेम जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे मिळणार नाही. ह्या पतिव्रता आहेत. राजू भाऊ, पण मी नेहमी सांगत असतो, यांचं जेवढं समर्थन आहे ना महाराज, तेवढं आपलं कोणाचं समर्थन नाही. चला बोला, लग्न लागत असताना कपाळ मात्र तिचं असतं, कुंकू तुमच्या नावाचं लावत असतं. गळा मात्र तिचा असतो, मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालते. हात मात्र तिचा असतो, चुडा मात्र तुमच्या नावाचा घालते. पाय तिचे असतात, पैंजण तुमच्या नावाचं असतं. जोडवे पायाचे बोट तिचे असतात, जोडवे मात्र आपल्या नावाचे असतात. मला सांगा, मला पती आहे हे दाखवण्यासाठी तिच्याकडं एवढं सगळं आहे, मला बायको दाखवण्यासाठी तुमच्याकडे काय? बोला. नाही दादा, समर्पण आहे महिला मंडळीचं सगळ्यात जास्त. आणि एक वैशिष्ट्य आहे महाराज, महिला मंडळीला देवानं मार्क जास्त दिलेत. वेदानं, शास्त्रानं, सगळ्यांना तुमच्या बाजूनं माप झुकतं ठेवलेलं आहे. कारण शास्त्रामध्ये असं आहे, महिला मंडळीने केलेलं पुण्य हे महिलेलाच राहतं, आणि महिला मंडळीने केलेलं पाप अर्ध आमच्या आपोआप डोक्यावर बसतं. आणि आम्ही केलेलं पुण्य आमच्यातलं अर्ध आपोआप तुम्हाला जातं, आणि आम्ही केलेलं पाप आमचं आम्हालाच राहतं. तुम्ही म्हणाल, महाराज हे असं कसं काय हो? सांगतो तुम्हाला उदाहरणासकट. मला सांगा, एखाद्याचा जर मालक सरपंच असला आणि बायकोला अंगठा करायला येत असला, सही येत नसली, तरी गाव काय म्हणतो तिला? सरपंचीन बाई. बरोबर आहे की नाही? एखाद्याचा मालक शिक्षक असला, गाव काय म्हणतो? मास्तरीन बाई. एखाद्याचा मालक कंडक्टर असला, गाव काय म्हणतो? कंडक्टरीन बाई. एखाद्याचा मालक वकील असला, गावातले माणसं त्याच्या बायकोला काय म्हणतात? वकिलीन बाई. आलं का नाही अर्ध आपोआप तुमच्याकडं? एखाद्याचा मालक डॉक्टर असला, तुम्हाला काय म्हणतात? डॉक्टरीन बाई. आपोआप आमचा अर्ध तुम्हाला आलं. आता तुमच्यातला अर्ध आमच्याकडे येतंय का बघू बरं. एखादी बाई जर दवाखान्यात नर्स म्हणून कामाला असं, नर्स, तर आपण ह्याला म्हणतो का ए नर्सोबा म्हणतो? होय पांडू, ऐका, तुमच्याकडं झुकतं माप दिलेलं आहे. माझा मुद्दा हा चाललेला होता, जलंधर नावाचा जो राजा आहे, तो राजा युद्धामध्ये कोणालाच हारत नव्हता, कोणालाच त्या ठिकाणी तो विजयी व्हायचा. नेहमी नेहमी एवढे देव दैत्य दानव त्याच्यासोबत लढत राहिले. पण सगळ्या देवांनी अशी मीटिंग केली की हा जलंधर नावाचा राक्षस मातला तर सगळा विध्वंस करून टाकल. म्हणून सगळ्या देवांनी मीटिंग भरवली आणि सगळे विष्णू परमात्म्याकडे गेले आणि देवाच्या समोर जाऊन जलंधराची कंप्लेंट केली. जलंधर राजाला देवाला सांगितलं, देवा तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तो जलंधर नावाचा राक्षस दैत्य मातलेला आहे. त्या जलंधर नावाच्या दैत्याला कोणीच हरवू शकत नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. बर, मग भगवान विष्णू परमात्म्यानं, वृंदा पतिव्रता होती ना, ऐकताय ना लक्ष देऊन, वृंदा पतिव्रता होती आणि वृंदा पतिव्रता असल्यामुळं भगवान विष्णू परमात्म्यानं काय केलं, स्वतः जलंधराचं रूप घेतलं आणि त्या वृंदेच्या महालामध्ये गेला. कोण? विष्णू. बघा बरं, देव सुद्धा किती
दुतोंडी आहे. स्वतः विष्णू जलंधराचं रूप धारण केलं आणि रुंदेच्या महलामध्ये गेला. रुंदेच्या महलामध्ये गेल्याच्या नंतर रुंदेचं पतिव्रता व्रत मोडून टाकलं. ऐका ना. आणि पतिव्रता व्रत मोडल्याच्या नंतर इकडं युद्धामध्ये जलंधर धारातीर्थी पडला आणि धारातीर्थी पडल्याची बातमी त्या ठिकाणं या रुंदेच्या कानावर आली आणि रुंदेने मात्र आता देवाला शाप दिला. देवाला सांगितलं, देवा माझ्या नवऱ्याला कपटानं तू मारलेला आहेस. देवा माझ्या नवऱ्याचा माझ्यासोबत योग झाला. पुढच्या जन्मामध्ये माझा सुद्धा नवरा तुझ्या पत्नीला कपटानं उचलून नेईल आणि जसा मला वियोग झालाय ना तसा तुला सुद्धा योग होईल देवा. आणि ऐक ना देवा, तुला सुद्धा माझ्या नवऱ्याचा पुढच्या जन्मामध्ये उद्धार करावा लागेल. तोच जलंधर पुढच्या जन्मामध्ये रावण झाला आणि त्या रावणाचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्राला जन्म घ्यावा लागला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे, प्रभू रामचंद्राला जन्म हे नारद महर्षी सांगतात बरं, हे भगवान शंकर सांगतात बरं पार्वतीला ही कथा. हे लक्षामध्ये घ्या. नारद महर्षी कैलासामधून निघाले होते फिरत 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 फिरत. तिसरं कारण प्रभू रामचंद्राचा जन्म का. नारद महर्षी फिरत 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 निघाले होते कैलास पर्वतामधून आणि कैलास पर्वतावरून निघाल्याच्या नंतर अशी सुंदर एक वन दिसलं नारदांना. त्या वनामध्ये सुंदर गुफा होती. त्या गुफेच्या शेजारी सुंदर धरण होतं. त्या धरणाच्या शेजारी सुंदर बगीचा होता. त्या बगीच्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट होता. सगळे पक्षी सुंदर अशा पद्धतीने किलबिलाट करत होते. तिथं शेजारी एक ओढा होता. त्या ओढ्याचं पाणी वाहत होतं. नारद महर्षींना त्या वनामध्ये जाऊन त्या ठिकाणी साधना करण्याची इच्छा झाली. नारद महर्षी वनामध्ये गेले, साधनेला बसले, देवाच्या साधनेमध्ये मग्न झाले. पण इकडे इंद्राला टेन्शन आलं. इंद्र म्हणला, ज्या अर्थी नारद महर्षी एवढे स्तब्ध बसलेत त्या अर्थी आपल्या खुर्चीला धोका आहे. नारद महर्षीची तपश्चर्या जर वाढत गेली तर भविष्यात माझी खुर्ची धोक्यात आहे. नारद महर्षीला माझं स्थान दिलं जाईल. म्हणून नारदाचं तप भंग करण्याचं काम इंद्राच्या डोक्यात आलं. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, इंद्राला भक्ती, माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. इंद्राला भक्ती, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही महाराज. ऐका लक्षात. मग इंद्रानं काय केलं, सगळ्या प्रकारचा त्या ठिकाणं प्रयत्न केला. भगवान नारदाची ती साधना भंग करण्याचा, पण नारदाची साधना काही भंग झाली नाही. मग कामदेवाला शेवटचं शस्त्र कामदेवाला पाठवलं. कामदेवानं आला, नारदाच्या समोर येऊन उभा राहिला, सगळे बाण मारले, सगळा उपयोग केला, पण नारदाची साधना काही भंग होत नाही. याच्या अगोदरही कामदेव आला होता. कोणाची साधना भंग करायला? शंकराची. बरोबर बरोबर ऐकताय. म्हणजे तुम्ही सगळे, तुम्ही सगळ्यांनी ऐका बरं का. मी प्रश्न विचारत असतो कथेमधून आणि माझ्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर देताना त्याला शेवट एक सोन्याचं नाणं असतं माझ्या कथेत. मग आता लक्षपूर्वक ऐकायची. ऐका. नारदाचं कसंही केलं तरी साधना भंग होत नाही. नारदाचं तप मोडल्या जात नाही. मग शेवटचा पर्याय, शेवटचं शस्त्र कामदेवानं बाहेर काढलं आणि त्या शस्त्राचं नाव आहे स्तुती. नारदाच्या समोर उभा राहून कामदेव स्तुती करू लागला नारदाची. आणि माणसाला स्तुती अत्यंत प्रिय असते. एखाद्या माणसासमोर तुम्ही जर स्तुती करत असाल तर तो माणूस अत्यंत तुमच्यावर प्रसन्न होत असतो. नारदाची स्तुती करत असताना नारदाचा आता मात्र साधनेचं तप भंग झालं. नारदाला जाग आली. नारद समोर पाहतात कामदेव आहे. माणसं स्तुतीप्रिय असतात, अत्यंत स्तुतीप्रिय असतात. सांगेल एक उदाहरण, एक दृष्टांत मला आठवला म्हणून सांगतो ऐका. एका घरी वडिलाला 2 मुली होत्या. दोन्हीही मुली बोबड्या होत्या. ऐकताय ना? दोन्हीही मुली बोबड्या होत्या. मुलींचं लग्न काही जमना.
कारण बोलायला गेल्या की पाहुणे म्हणायचे बोबडे आहेत पोरी आणि नापसंत करून जायची. मग एक दिवशी त्या बापानं भरपूर लांबचे पाहुणे बोलवले आणि पोरींना सांगितलं, पोरींना अजिबात बोलायचं नाही. तुम्ही बोललात का? मी आहे. बोलायचं नाही तुम्ही, कारण लग्न संपलं पाहिजे तुमचं. पाहुणे आले, समोर बसले. पाहुण्यांना मुलींना प्रश्न विचारायला सुरू केले. काय ग, उंची किती तुझी? शेजारीच बाप बसलेला होता. बाप म्हणला, पाहुणे 6.5 फूट. बर, पुरीचं नाव काय? पुरीचं नाव स्वाती. बर, इथं नाही कुणी? हा, बर. मग सगळे प्रश्न विचारले. पुरीला काय येतं सगळे उत्तर बापाने दिले. पुरी बोलल्या नाही, दोन्ही पुरी बोलल्या नाही. त्यातला एक चॅप्टर पाहुणा होता, म्हणला पोरी का बोलत नाही तो? बापाने सांगितलं, अहो आमच्या पोरी लय लाजाळू आहेत, आमच्या पोरी लाजाळू आहेत, त्यामुळे पोरी बोलत नाहीत. त्या जो इवाई होता ना, ज्याच्या सुना होणार होत्या, त्याला वाटलं काय बाबा एवढ्या कलियुगामध्ये एवढ्या लाजाळू पोरी आपल्याला मिळायला लागल्यात, काय भाग्य आहे आपलं. पण त्यातला आमच्या वारकरी संप्रदायातला एक चॅप्टर माणूस होता. तो म्हणला, सुपारी तर फोडू गाड्या आपण, पण सुपारी फोडायच्या अगोदर जेवण केलं पाहिजे. जेवण करून सुपारी फोडू. बसले जेवायला सगळे, आणि सगळे जेवायला बसल्यावर अशी सुंदर पैकी जेवायची पंगत, शिरा, भात आणि कढी होती. कढी इतकी सुंदर कढी होती. मस्त पैकी लोणी टाकलं होतं. त्या लोण्यामध्ये मस्त जिरे टाकले होते. मस्तपैकी असं घट टाकलेलं होतं. आणि त्या कढीला असा मस्तपैकी लसूण असा फुलून ते लसूण असा बारीक केला होता. आणि तो मस्तपैकी लसूण असा ठेचून त्याला लसणाची फोडणी दिली होती. इतकी सुंदर कढी झाली होती. किती गोड कढी होती, किती गोड कढी होती. आता याच्यापेक्षा जास्त वर्णन केलं तर तुमच्या तोंडातली लाळ हितच खाली पळल. एवढी सुंदर कढी होती. वा कढी, किती सुंदर कढी, काय सुंदर आहे. त्याच्यातले जिरे खालीवर कडत होते. किती सुंदर कढी. अशी सुंदर कढी एका पाहुण्यानं एवढं सुंदर वर्णन केलं त्या कढीचं. कोणी बनवली असेल ही कढी? तेवढ्यात त्याच्यातली एक पोरगी म्हणली, म्या बनवली, म्या कली म्या बनवली कली. तवर शेजारची म्हणली, कली तिने बनवली, पण छिला म्या बनिला म्या. माणसाची स्तुती केली की माणूस स्तुती प्रिय असतो. स्तुती प्रिय असतो. काही माणसं सांगून ऐकत नाहीत महाराज. एका पोरीला व्हा म्हणायची सवय असते. व्हा, काय झालंय की म्हणायची व्हा. लग्नच जमाना नुसतं त्या व्हा म्हणण्यामुळे. बापानं सांगितलं पोराला, अरे सुंदर शाळेत शिकतोस, हिला तुला शुद्ध बोलायला शिकव. हो म्हणायचं. ती म्हणली हो, उद्यापासून म्हणते. तो पोरगा गेला, रूम मध्ये घेतलं बहिणीला, सांगितलं हे बघताई उद्या पाहुणे येणार आहेत. पाहुणे आले ना, पाहुण्याने विचारलं ना जेवण येतं का? म्हणायचं हो. ती म्हणली हो. पाहुण्याने विचारलं ना शेतातलं काम येतं का? म्हणायचं हो. ती म्हणली हो. म्हणते ना दादा? म्हणली हो. म्हणले पाहुण्याने जर विचारलं ना की शिलाई मशीनचं काम येतं का? म्हणायचं हो. म्हणते ना दादा हो. आणि तो सगळं झाल्यावर पोरगा म्हणला, समजलं ना तुला काय म्हणायचं? ती म्हणली व्हा. ऐका, नारद महर्षीची अभंग स्तुती केली कोणी? कामदेवानं. आणि स्तुती केल्यावर मात्र आता नारद महर्षीला अभिमान झाला. आणि नारद महर्षी स्तुती केल्याच्या नंतर डायरेक्ट गेले ते कैलासामध्ये गेले आणि भगवान शंकराच्या समोर जाऊन उभा राहिले. आणि शंकराला म्हणायला लागले, हे बम बम भोलेनाथ, तुमच्यापेक्षा माझं स्थान उंचीवर आहे. कारण अरे जो कामदेव तुमच्या साधनेला मोडण्यासाठी लावला होता, त्या कामदेवानं तुमची साधना भंग केली. पण कामदेव माझी साधना भंग करू शकला नाही, उलट त्यानं माझी स्तुती केली. भगवान शंकर म्हणले, माझ्यापाशी म्हणलास, इथून पुढे कोणापाशीच म्हणू नको. तेवढ्यात तो नारद महर्षीला दमच निघला नाही, डायरेक्ट विष्णू परमात्म्याकडे गेला. देवा जी बोला नारद. अहो देवा, भगवान शंकरापेक्षा माझं स्थान मोठं आहे. कसं काय नारद?
अहो, ज्यावेळेस कामदेव भगवान शंकराची साधना मोडायला गेले त्यावेळेस ते सक्सेस झाले, त्यांनी साधना मोडली, पण माझ्या साधनेला त्यांनी स्तुती केली. भगवान विष्णू म्हणले आता नारदाला अभिमान झाला. नारदाचा अभिमान घालवण्यासाठी मायाला दाखवावं लागेल, माया लावावी लागेल नारदाच्या मागे. नारदाला अभिमान झाला. भगवान विष्णू परमात्म्याला कळालं. नारद ज्या रस्त्यानं जाणार होते त्या रस्त्यावर भगवान विष्णूनं फार सुंदर एक नगरी बनवली होती बघा. आकाश मार्गाने जातात नारद महर्षी. ज्यावेळेस आकाश मार्गाने विष्णू परमात्म्यापासून जातात त्यावेळेस तिथं खाली एक सुंदर नगरी बनवली होती. त्या नगरीचा राजा होता सीलनिधी आणि त्या नगरीमध्ये एक सुंदर राणी होती. त्या राणीचं नाव होतं माया. ती माया जी होती ना ती त्या राजाच्या पोटी जन्माला आली होती. राजानं तिला अजून एक नाव दिलं होतं. तिचं नाव होतं विश्वमोहिनी. आणि विश्वमोहिनीचा त्या ठिकाणी विवाह संपन्न होणार होता. सगळेजण त्या सुंदर नगरीमध्ये आले होते. आकाश मार्गाने नारद चाललेले असताना नारदाची नजर खाली गेली. नारदानं पाहिलं एवढी सुंदर नगरी कोणाची. नारदानं विमान खाली घेतलं. त्या सुंदर नगरीमधल्या सीलनिधी नावाच्या राजाला विचारलं कशासाठी एवढे लोक जमले इथं. त्या सीलनिधी नावाच्या राजानं सांगितलं माझ्या मुलीचा विश्वमोहिनीचा विवाह आहे. जिला तो पसंत पडेल तिच्यासोबत ती लग्न करणार. बर. नारद महर्षी त्या ठिकाणं देवाची प्रार्थना करतात आणि देवाला म्हणतात देवा तुझं स्वरूप मला दे, मला या विश्वमोहिनी सोबत लग्न करायचंय. अभिमान मोडायचा होता ना नारदाचा. तुमचं स्वरूप द्या मला, हरी तुमचं स्वरूप द्या, हरी स्वरूप द्या म्हणल्याच्या नंतर हरी म्हणजे माकड सुद्धा देवानं नारदाला माकडाचं तोंड देऊन दिलं, माकडाचं स्वरूप देऊन टाकलं. ऐका ना, माकडाचं स्वरूप दिल्याच्या नंतर ज्या लाईनीमध्ये सगळे त्या ठिकाणी नवरदेव बसले होते विश्वमोहिनी सोबत लग्न करण्यासाठी, त्याच लाईनीमध्ये एक नंबरच्या खुर्चीवर नारद बसले. नारद सगळ्यांना नारद दिसत होते, पण त्या यादीमध्ये महादेवाचे 2 गण होते. त्या गणांना आणि विश्वमोहिनीला या तिघा जणाला नारद मात्र माकडासारखे दिसत होते. ज्या खुर्चीवर नारद बसले होते ना, हातामध्ये हार घेतला विश्वमोहिनीने. ज्या खुर्चीवर नारद बसले होते ती माकडाची खुर्ची दिसू लागली. सगळे लाईनच सोडून दिली, दुसऱ्या लाईनीत बसले. शेजारीच बसलेले होते महादेवाचे 2 गण. ते गण नारद महर्षीकडे बघून हसायला लागले आणि विश्वमोहिनीने तिथं हरी परमात्मा स्वतः सुंदर स्वरूप धारण करून आले होते. त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि त्या ठिकाणं नारदाला अभिमान झालेला कमी झाला. नारद शुद्ध होण्यासाठी गंगेमध्ये गेले. हे 2 जे महादेवाचे गण होते ते सुद्धा नारदाच्या पाठीमागे जाऊ लागले, नारदाची टिंगल करू लागले, नारदाकडे पाहून हसू लागले आणि नारदाला सांगितलं नारदा या गंगेमध्ये शुद्ध होण्यासाठी तुम्ही चाललेला आहात, पण ऐका ना नारदा, या गंगेचं पाणी जोपर्यंत स्थिर आहे ना तोपर्यंत या पाण्यामध्ये तुमचा चेहरा पाहून घ्या. नारदानं पाण्यामध्ये चेहरा पाहिल्याच्या नंतर प्रतिबिंब चमकलं, स्वतःचं मुंडकं माकडाचं दिसलं. प्रचंड राग आला. या 2 गणांनी माझी टिंगल केली म्हणून त्या 2 गणांचा सुद्धा राग आला आणि नारदांनी त्यांना शाप दिला, हे गणांनो तुम्ही जर माझी टिंगल करत असाल तर माझा शाप या संताचा तुम्हाला, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दोघंही राक्षस म्हणून जन्माला याल. तोच पुढचा जन्म त्या महादेवांच्या गणाचा, एक म्हणजे रावण आणि दुसरं म्हणजे कुंभकर्ण. आणि नारद महर्षीने देवाला सुद्धा शाप दिला, देवा जर तू या नारदाला माकडाचं मुंडकं दिलं असशील ना, माकडाचं तोंड दिलं असशील ना, तर पुढच्या जन्मामध्ये याच माकडांशिवाय तुझं एकही काम पूर्ण होणार नाही. म्हणून पुढच्या जन्मामध्ये सगळ्या माकडांनी जे काम केलं त्या कामाची पावती प्रभू रामचंद्राकडे वरच्या यादीमध्ये ठेवली. हे 3रं कारण. आणि 4थं कारण अत्यंत महत्वाचं आहे. 4थं कारण तुलसीदास महाराज, माझ्याकडे लक्ष, महिला मंडळ लक्ष द्या माझ्याकडे. 4थं कारण तुलसीदास महाराज आपल्याला सांगतात आणि पैठणचे नाथ महाराज सुद्धा आपल्याला सांगतात. श्रावण बाळ आहे,
श्रावण बाळाचे 2 आई वडील आहेत. आई वडिलांची इच्छा अशी आहे की आम्हाला तीर्थयात्रा करायची. बघा बरं,